नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर नुकत्याच राज्यात 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे एक हाती वर्चस्व पाहायला मिळालं. काही जागेवर महायुती म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप यांनी मिळून निवडणूक लढवली. काही जाग्यावर स्वतंत्रही निवडणूक लढल्या. त्यात प्रामुख्याने अजित पवार यांच्या वर्चस्वाची आणि प्रतिष्ठेची पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका होती आणि तिथे अजित पवार आणि शरद पवार यांनी मिळून ह्या दोन्ही निवडणुका लढवल्या. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पूर्ण ताकद लावून जोरदार प्रचार केला, परंतु पवारांच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दोन्ही महानगरपालिकेत दोन्ही पवारांचा दारुण पराभव झाला. पिंपरी चिंचवडमध्ये महेशदादा लांडगे व पुणे महानगरपालिकेत मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारत भाजपचा झेंडा लावला. दरम्यान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल करत सडवून टीका केली. अजित पवारांचा सिंचन घोटाळा असे अनेक आरोप भाजप नेत्यांनी अजित पवारांवर केले, तर अजित पवारांनीही भाजप नेत्यावर टीका केल्या. दरम्यान दोन्ही पक्ष राज्य सरकारमध्ये युतीत सहभागी असून तरीही हे आरोप झाले, म्हणून अजित पवार हे भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. आणि महापालिकेच्या निकालानंतर शरद पवार यांच्या घरी अजित पवारची बैठक झाली. ह्या बैठकीला दोन्ही गटातील नेते मंडळीही उपस्थित होते. दरम्यान दोन्ही पक्ष पुन्हा राज्यात 12 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सोबत मिळून लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु हे पाऊल अजित पवारांच्या भाजपच्या दूर तर शरद पवारांच्या जवळ जाताना दिसत आहे. कारण अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनेक वेळा शरद पवार यांनी अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. काही वेळा कौटुंबिक कारण देत ही अजित पवारांना भेट देत राहिले. 1-2 वेळा गाडी बदलून गुप्त पद्धतीने त्यांच्या भेटी सुद्धा झाल्या आणि त्यानंतर काका पुतण्याच्या भेटी ह्या सामान्य पद्धतीने बघितल्या जायला लागल्या. परंतु ह्या भेटी जाणीवपूर्वक आणि शरद पवारांच्या राजकारणातील अनुभव लक्षात घेता काहीतरी घडवण्याच्या दृष्टीने घडत गेल्या व अजित पवार हे पुन्हा घर वापसी करतील. ह्या भेटीमुळे दोन्ही काका पुतणेच्या एकत्र येण्याच्या चर्चाला बळ आलं आणि तिकडे सरकारमध्ये स्वतः भाजप नेत्याकडून अजित पवारांवर टीका चालू झाल्यापासून सरकारमध्ये अजित पवारांच्या आमदारांनाही डावललं जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे अजित पवार हे पुन्हा आपल्या काकांच्या सोबत जुळून घेतील अशा शक्यता वर्तवण्यात आहेत आणि शरद पवारांनाही अजित पवारांच्या साथीची गरज असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे. कारण ह्या निवडणुकीत दोन्ही काका पुतणे यांना चांगलाच जोरदार फटका बसलेला आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र होणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.